प्रेज द लॉर्ड सर्वांना. प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद असो की आज पुन्हा एकदा देवबापाने आम्हाला त्याची सेवा करण्याची संधी दिलेली आहे. प्रियांनो, आजचा जो संदेश, आजचं जे वचन आहे, आजचा जो मानना आमच्यासाठी परमेश्वराने जर राखून ठेवला त्याकडे आपण जाणार आहोत की आज संपूर्ण जगामध्ये आणि जगातील कुटुंबामध्ये फार भयानक रीतीने परिस्थिती उत्पन्न झालेली आहे आणि ते म्हणजे भांडण, समस्या आणि कुटुंबामध्ये रोज आणि रोज होणारा शैतानाचा जो काही प्रकार आहे तो कंटिन्यू चालू आहे. आणि म्हणून आज आम्ही पाहणार आहोत की पती आणि पत्नी यांचं नातं आणि संभाषण हे कसं असावं. नातं आणि संभाषण, विशेष म्हणजे ख्रिस्ती कुटुंबामध्ये ह्या गोष्टी आम्हाला पवित्र बायबलमध्ये जे सांगत आहेत त्याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. तर भांडण होण्याचं कारण एकच आहे आणि ते म्हणजे संशय, हुंडा, नातेवाईकातून झालेले वाद, आई वडिलातून झालेले वाद, धंदा, नोकरी या माध्यमातून वाद निर्माण होत आहे. व्यभिचार. प्रियांनो, आम्ही पाहतो की अजून वादाचं कारण हे आहे की बऱ्याच ठिकाणी अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज, इंस्टाग्राम मॅरेज, त्याचप्रमाणे फेसबुक, व्हॉट्सअप, कोर्ट मॅरेज, अशा पद्धतीने हे जे मॅरेज होतात, या मॅरेज मधून काही वर्ष, काही महिने, काही दिवस ते टिकतं आणि कालांतराने त्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार होतं, दुश्मनीचं, रागाचं. आणि मग आम्ही धाव घेतो कोर्टाची, एकमेकाला नावं ठेवतो, हिचा रंग बरोबर नाही, हिची हाईट बरोबर नाही, हिला स्वयंपाक येत नाही, हा असा आहे, तो तसा आहे. आणि मग अशा माध्यमातून जे जगातील लोक आहेत, उदाहरणार्थ आमचे आई वडील, नातेवाईक, परिवार, मित्रमंडळी, शेजारी पाजारी, ह्या लोकांमधूनच बऱ्याचशा गोष्टी ह्या पती आणि पत्नीमध्ये विभक्त होण्याचे त्यांना ते कारण त्या ठिकाणी आम्हाला दिसतं. आणि म्हणून ह्या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस आम्ही फक्त कोर्टाची धाव घेतो की आता मला हिला सोडचिठ्ठी द्यायची आहे किंवा याला मला सोडचिठ्ठी द्यायची आहे, म्हणजेच सूटपत्र, म्हणजेच डायव्हर्स. प्रियांनो, पवित्र बायबलमध्ये मलाखीच्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे, मलाखी 2 आणि 16 मध्ये, की परमेश्वर इस्रायलांचा देव म्हणतो मला सूटपत्राचा तिटकारा आहे. सेनाधीश परमेश्वर म्हणतो जो आपल्या पत्नी बरोबर क्रूरतेने वागतो त्याचा मी द्वेष करीतो. तर तुम्ही आपल्या आत्म्यास जपा, विश्वासघाताने वागू नका. लक्षात घ्या प्रियांनो, स्पष्टतेने पवित्र बायबल सांगत आहे की मला सूटपत्राचं वीट आहे आणि आपल्या पत्नीला क्रूरतेने वागणूक देऊ नका आणि पत्नीने देखील पतीला क्रूरतेने वागणूक देऊ नका, असा दोन्ही अर्थ त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो. प्रियांनो, ह्या गोष्टी पाहत असताना मार्क शुभवार्तामध्ये देखील आम्हाला 10वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की स्वतः परमेश्वर म्हणतो ज्यांना देवाने जोडले आहे त्यांना कोणत्याही मनुष्याने तोडू नये. आणि त्याच अध्यायामध्ये मार्क 10च्या अध्याय 10 ते 1 आणि 9 मध्ये आम्ही पाहतो की तिथं आम्हाला येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो की मला देखील सूटपत्राचा तिटकारा आहे. यातून आमच्या लक्षात आलं पाहिजे ख्रिस्ती बंधू आणि भगिनींनो की आमचं पती आणि पत्नीचं नातं कसं असलं पाहिजे. अहो, नातं येतं सगळं आहे आणि मग ते नातं कसं परमेश्वरने निर्माण केलेलं आहे, कारण लग्नाचा संस्थापकच प्रभू येशू ख्रिस्त आहे. लग्नाचा संस्थापकच परमेश्वर आहे, त्याचं अध्यक्षस्थान परमेश्वराकडेच आहे. त्यानेच आम्हाला पवित्र बायबलमध्ये पाहायला मिळतं की उत्पत्ती 1 अध्याय आणि 27 वचन काय म्हटलं ठिकाणी, प्रथम देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला व नर व नारी अशी ती निर्माण केली. परमेश्वराने मनुष्य निर्माण केला, परमेश्वराने नर व नारी निर्माण केली. लक्षात घ्या प्रियांनो, म्हणून विवाहाचा आणि लग्नाचा संस्थापक स्वतः परमेश्वर आहे, मनुष्य नाहीये, कुठला व्यक्ती नाहीये.
आम्ही बायबलमध्ये अजून एक वचन पाहतो, उत्पत्ती 2:18. काय म्हणते त्या ठिकाणी? परमेश्वर देव आणि मनुष्य एकटा असावं हे बरे नाही, तर त्याला अनुरूप असा सहकारी मी निर्माण करेल. अनुरूप, त्याला साजेसा, त्याला शोभेल असा अनुरूप असा सहकारी मी निर्माण करेल. आणि प्रियांनो, तो निर्माण केला. उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये 2रा अध्याय आणि 22-23 वचनामध्ये की परमेश्वराने आदमाला गाढ निद्रा लागू दिली आणि त्याच्या एका बाजूची फासळी काढली आणि तो म्हटला की आता हे हाडातले हाड आणि मांसातलं मांस आहे. काय नातं आहे लक्षात घ्या प्रियांनो. हाडात पती आणि पत्नी, हाडातलं हाड आणि मांसातलं मांस आहे. कदाचित एखाद्या वेळेस जर एखाद्या पतीला जखम झाली तर पत्नीच्या डोळ्यातून अश्रू आले पाहिजेत आणि पत्नीला जर इजा झाली तर पत्नीच्या डोळ्यातून अश्रू आले पाहिजे. इतकं जवळचं नातं आहे. मग हे नातं जर देवाने आम्हाला लावून दिलेलं आहे, जर पती आणि पत्नी यांनी निर्माण केले आहे, तर प्रिया मी किती आनंदाने, सलोख्याने, प्रेमाने, स्नेहभावाने पती आणि पत्नीने वागणं ही किती महत्वाची बाब आहे. परंतु नाही प्रियानो, आमच्यामध्ये आमच्या मनाच्या विरोधात काही गोष्टी झाल्यात तर लगेच आम्ही नातं संबंध तोडण्याचा प्रयत्न करतो. कारण त्यांना हे समजलं पाहिजे की ही जी स्त्री आहे ती माझ्या हाडातलं हाड आणि मांसातलं मांस आहे, ती माझं एक फासळी अशी आहे आणि म्हणून तिचं आम्ही संरक्षण करणं गरजेची बाब आहे. मी पाहतो पवित्र बायबलमध्ये की हे झालं परमेश्वराने आम्हाला लावून दिलेलं नातं, हाडा मांसाचं, पती आणि पत्नीचं. अत्यंत महत्वाचं आहे. संभाषण आमच्यामध्ये चांगलं असलं पाहिजे. बऱ्याच कुटुंबामध्ये संभाषण बरोबर नाही, बोलणं नीट नाहीये. कसं तरी वाकडं तिकडं बोलायचं आणि आलटून पालटून बोलायचं, एकमेकाच्या विरोधात बोलायचं आणि काहीतरी आडून पाडून बोलून खालीवर एकमेकाला पाडण्याचा प्रयत्न करतात. एक कुचितपणाने बोलणं प्रियानो, हे देवाला आवडत नाहीये. कारण जर नातं परमेश्वराने हाडा मांसाचं केलेलं आहे, जर परमेश्वराने नर होणारी निर्माण केली तर आमच्या हातामध्ये आमचं काहीही नातं नाही. लक्षात घ्या. परमेश्वराने पवित्र बायबलमध्ये आम्ही पाहतो की ज्या वेळेस उत्पत्ती 3:8 मध्ये परमेश्वर स्वर्गातून खाली उतरत होता पृथ्वीवर आणि त्या बागेमध्ये जाऊन आदाम आणि हवा यांच्या सोबत आनंदाने संभाषण करत होता. काय काळ आहे, काय वेळ आहे, काय समय आहे. लक्षात घ्या प्रियानो, किती आनंदाचा क्षण त्या ठिकाणी आहे की स्वतः परमेश्वर मानवासंग बोलत आहे. म्हणतो, अरे आदामा कुठे आहेस, हवे कुठे आहेस. हे शब्द आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. शिळप्याचा वारा, सायंकाळची वेळ, त्यावेळेस परमेश्वराची त्याची भेट होण्याची एक सुवर्ण संधी त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. प्रियानो, अजून एक आपण उदाहरण पाहिलं तो एक संभाषण. आणि अब्राम हा सारेपेक्षा मोठा होता, सारा लहान होती आणि म्हणून सारा अब्रामाला, आपल्या पतीला अहो धनी किंवा अहो स्वामी असे म्हणते. पवित्र बायबलमध्ये आम्ही पाहिलं तर 1 पेत्राचा 3रा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये आम्हाला वचन पाहायला मिळतं की स्वतः सारा आपल्या पतीला धनी, म्हणजे किती आदरयुक्त भय त्या शब्दामध्ये आहे, किती आदर आणि सन्मान त्या शब्दामध्ये आहे. अहो धनी, अहो स्वामी. प्रियानो, परंतु आम्ही जर पाहिलं पवित्र बायबलमध्येच एक कॅरेक्टर आहे पहा, दावीद आणि त्याची पत्नी. ज्यावेळेस तो राजा कोश दावीदपुरात आणतो त्यावेळेस तो आनंदाने नाचतो आणि ही शाऊलाची मुलगी मिखल ही त्या खिडकीतून पाहते आणि म्हणते, हा हलकट महाराज आहे. काय म्हणते? हलकट महाराज आहे. 2 शमूएल 6:20 मध्ये आम्हाला पाहायला मिळेल. हलकट हा शब्द त्याने वापरलेला आहे त्या बहिणीने. लक्षात घ्या प्रियानो, हलकट या शब्दाचा अर्थ आहे नीच आणि हलका. असं कोणी म्हणेल का आपल्या पतीला? जर परमेश्वराने ते नातं लावून दिलेलं आहे तर असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. परंतु खालच्या 23 वचनामध्ये असं म्हटलेलं प्रियानो, परमेश्वराने त्या स्त्रीला असा शाप दिला की तिला मरेपर्यंत तिला बाळ झालेलं नाहीये. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं, हा जो आनंद तो करत होता तो म्हणतो, अगं बघ, तुझ्या नातेवाईकामध्ये एक पण राजा झालेला नाहीये, परंतु राजा होण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून देवाने मला इतकं उंच केलं, मी नाचणार. आणि प्रियानो, मी पाहतो की त्या स्त्रीला देवाने असा शाप दिला आणि शाप दिल्यामुळं आम्हाला पाहायला मिळतं की त्या ठिकाणी तिला अपत्य झालेलं नाहीये. प्रियानो, पवित्र बायबलमध्ये पाहतो अशा बऱ्याच स्त्रिया आहे की आपल्या पतीला हलकट म्हणतात, शिवीगाळ करतात. लक्षात घ्या प्रियानो, बलसो. आणि आम्ही या ठिकाणी पाहत असताना आम्ही पाहणार आहोत की पवित्र बायबलमध्ये आजकालच्या काही स्त्रिया आहेत, काय म्हणतात माहितीये का? लग्न झाल्याबरोबर काय करतात माहितीये का? अहो ऐकलंय का? अहो ऐका ना,
ए ऐका ना, ए म्हणता म्हणता अरे ऐकलं का, अशा पद्धतीची भाषा वापरल्या जाते. आणि अरेचं तुरेचं भाषा ज्यावेळेस येते प्रियानो, त्यावेळेस त्या कुटुंबामध्ये काही ना काहीतरी विपुट आल्यासारखा मला पाहायला मिळतो. आणि त्या ठिकाणी मी पुढे जात असताना पाहतो आम्ही की एका कुटुंबात मी गेलो आणि एका कुटुंबामध्ये गेलो असताना एका बहिणीने आपल्या पतीला आवाज दिला, अरे राजू जरा एक ग्लास पाणी दे आणि चहा ठेव आणि मी फार थकलेली आहे. प्रियानो, अशा पद्धतीची शब्द त्या ठिकाणी मी ऐकले, एक ठिकाणी नाही बऱ्याच ठिकाणी ऐकले आहेत. आणि मग म्हणतात, अरे राजू, अरे अजय, अरे अनिल, अरे सुरेश, अरे प्रमोद, अशा पद्धतीने प्रियानो मी शब्द ऐकलेले आहेत. दुःख वाटलं मला, कारण या ठिकाणी आदरयुक्त भय नाहीये, या ठिकाणी कुठल्या प्रकारचा सन्मान नाहीये, या ठिकाणी फक्त उद्धट आणि उद्धट भाषा आहे. कारण प्रेमाचं लग्न प्रियानो हे कसं तळागाळाला जाऊन पोहोचलं आहे की त्या ठिकाणी सन्मान राहिलेले. परंतु पवित्र बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळतं इफिस 5:22-24 मध्ये की स्वतः त्या ठिकाणी प्रसिद्ध पौल म्हणतो की पत्नीने पतीच्या अधीन असावं, पत्नीने पतीच्या अधीन असावं. अधीन या शब्दाचा अर्थ आहे हातातले आणि वश करणे, हातातले. आज या पत्नीने पतीला हातात घेतलेला आहे आणि कठपुतली ज्या बाहुल्या असतात का, ह्या बोटावरचं त्या बोटावर, ह्या बोटावरचं त्या बोटावर ते नांदवत आहेत, चालवत आहेत, त्यांच्या संग खेळ खेळत आहेत. लक्षात घ्या प्रियानो. आणि जसं ते बसतील तसे ते बसतात. पत्नी म्हणली खाली बस, तो बसणार. जशी कठपुतली खाली बस उठ, खाली बस उठ, अशा पद्धतीने प्रियानो पत्नीने पतीला हातामध्ये घेतलेला आहे. परंतु बायबलच्या विरोधात आहे. प्रत्येक व्यवहारामध्ये, प्रत्येक कामामध्ये, प्रत्येक बाबीमध्ये त्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. ते तर जाऊ द्या, परंतु आम्ही पाहतो की त्या पत्नीने आपल्या पतीला समाजामध्ये, धार्मिकतेमध्ये, नातेवाईकामध्ये, स्टेजवर, वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा सन्मान ठेवलेला नाहीये, त्याला बाजूला बसवलेला आहे. लक्षात घ्या प्रियानो, हे पवित्र बायबलच्या दृष्टीने चुकीचं आहे, अत्यंत चुकीचं. कारण प्रथम स्थान आणि प्रथम आदर आणि सन्मान त्याचं करणं पतीचं हे अत्यंत महत्वाची बाब आहे. आम्ही वाचतो पवित्र बायबलमध्ये पहिले पेत्राचा 3रा अध्याय 5व्या वचनामध्ये, पूर्वी देवावर विश्वास ठेवणाऱ्या पवित्र स्त्रिया ह्या आपल्या पतीच्या अधीन राहून स्वतःला शोभवित होत्या. बाप रे, स्वतःला शोभवित होत्या. अलंकाराने नव्हे, ड्रेसिंगने नव्हे, केशभूषा वेशभूषाने नव्हे, तर पतीच्या अधीन अधिक आणि अधिक राहून स्वतःला भूषित होत्या. ओ माझा पती आहे, हा माझा लग्नाचा पती आहे, हा माझा सन्माननीय पती आहे, त्याचा आदर आणि सन्मान, अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्या स्वतःला भूषवित होत्या. आजकालच्या स्त्रिया वेगळ्या रीतीने भूषवत आहेत, हे देवाच्या विरोधात आहे. आणि म्हणून प्रियानो, आजकाल ह्याच स्त्रिया बऱ्याच कॉम्पिटिशन चालू आहे. घरामध्ये कॉम्पिटिशन, सगळा अधिकार माझा असला पाहिजे, सगळं माझ्या हातात असला पाहिजे. 100% एकट्याचा संसार नाहीये, दोघांचा संसार आहे. परंतु दोघांचा संसार करत असताना आम्ही कोण आहोत? पत्नी आहोत. आम्ही कोण आहोत? पती आहोत. याचा आम्ही भान ठेवून पतीचा आदर करणं फार गरजेची बाब आहे. कारण बायबलनेच आम्हाला सांगितलेलं आहे, परमेश्वरने आम्हाला सांगितलेलं आहे. लक्षात घ्या प्रियानो त्या गोष्टी. आणि म्हणून हे कॉम्पिटिशन आम्ही थांबवलं पाहिजे आणि पतीच्या अधीन राहून आम्ही ते केलं पाहिजे. आता पत्नींनी देखील पत्नीला आपली एक बरोबरची आपली स्त्री आहे आणि ते नाजूक पात्र आहे आणि तिच्यासोबत सुज्ञतेने सहवास केला पाहिजे. पवित्र बायबलमध्ये आम्ही पाहतो इफिसकरांच्या पुस्तकामध्ये प्रियानो ते वचन अत्यंत चांगलं आहे. आम्ही ह्या गोष्टींचा आम्ही विचार केला पाहिजे की मी माझ्या पत्नीला स्नेहभावाने वापरतो का, तिच्या संग प्रेमाने प्रीतीने बोलतो का, की तिला शिवगाळ करून तिला मारहाण करतो. लक्षात घ्या, असं जर आम्ही करू तर ते नातं आणि संभाषण हे राहणार नाही. लक्षात घ्या, पवित्र बायबलमध्ये आम्ही पाहतो की जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी पतीने आपल्या पत्नीवर प्रीती करावी. आणि त्या ख्रिस्ताने जसे मंडळीसाठी समर्पण केलं तसं पतीने देखील पत्नीसाठी समर्पण केलं पाहिजे, जीवस रान केलं पाहिजे. लक्षात घ्या. आणि म्हणून या गोष्टींचा आम्ही भान ठेवला पाहिजे. पत्नीने आणि पतीने आपलं संभाषण आणि आपल्याला देवाने जे नातं लावून दिलेलं आहे, जे जोडलेलं आहे हाडा मासाचं आणि रक्ता मासाचं, याचं आम्ही भान ठेवलं पाहिजे. प्रिय मी पाहतो की पवित्र बायबलमध्ये इफिस 5:28 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की पतींनो आपली पती आपलेच शरीर आहे असे माना आणि स्वतः सारखी तिच्यावर प्रीती करा. तिचं शरीर ते माझं शरीर, माझं शरीर ते तिचं शरीर आहे असं माना. जसं स्वतःवर आम्ही प्रेम करतो, प्रीती करतो, तसं तिच्यावर आम्ही प्रेम केलं पाहिजे. ज्यावेळेस माझ्या पायाला जखम होते
तिच्या डोळ्यातून आसू आले पाहिजेत. तिला जखम होते, तिला त्रास होतो, तेव्हाच माझ्या वेदना झाल्या पाहिजेत. आणि म्हणून ह्या गोष्टीकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. आम्ही एक सुंदरसे कॅरेक्टर पाहणार आहोत, अत्यंत महत्वाचे. ते कॅरेक्टर पहा. हे देखील पती पत्नी आहेत, यांच्यामध्ये बी नातेसंबंध आहेत. हे देखील परमेश्वरने जोडून दिलेले आहेत. ते कसं आणि आज आम्ही कसे आहोत. एक तरुण मुलगी असते आणि ती तरुण मुलगी एका 145 वर्षाच्या वृद्धाबरोबर लग्न करते. लक्षात घ्या, पवित्र बायबलमध्ये उत्पत्ती ग्रंथ याचा 25वा अध्याय आणि त्या ठिकाणी 1 ते 6 वचन आहे. उत्पत्ती 25 1 ते 6. पहिले इतिहास 1 32 आणि 33. लक्षात घ्या प्रियानो, यामध्ये कठुरा नावाचं कॅरेक्टर आहे. कठुरा प्रियानो, ज्यावेळेस अब्रामाची पत्नी सारा हे 127 वर्षाची होऊन ती मरण पावते आणि ती मेल्यानंतर अब्राम हा इसाकाच्या लग्नानंतर 17 ते 18 वर्ष फक्त एकटाच एका ठिकाणी बसलेला, झरझर आणि म्हातारा झालेला. परंतु वृद्ध काळामध्ये परमेश्वराने देखील त्याची काळजी घ्यायची ठरवली. म्हणून अब्रामाने एका मुलीशी त्याने विवाह केला, आधार म्हणून, काळजी घेण्यासाठी. आणि मग ती कठोर देखील त्या ठिकाणी तयार होते आणि अब्राम हा 145 वर्षाचा एक झरझर म्हातारा त्याच्यासोबत ती लग्न करते. विचार करा प्रियानो, आज ही तरुण मुलगी, हा 145 वर्षाचा म्हातारा. लक्षात घ्या प्रियानो, ह्या ठिकाणी पाहायला मिळतं की तिने त्याचं धन दौलत संपत्ती प्रॉपर्टी पाहिलेली नाहीये, तर अब्रामाचं तिने काय पाहिलेलं आहे, फक्त आणि फक्त देवभक्त व्यक्ती, थोर कॅरेक्टर, देवाचा मित्र आणि देवाची जवळतीक असलेला एक व्यक्तिमत्व तिने पाहिलेलं, संपत्ती पाहिलेली नाहीये. एक थोर व्यक्ती म्हणून त्याच्याकडे तिचं लक्ष आहे. लक्षात घ्या प्रियानो, आम्ही पाहतो की हे दोघांचा संबंध, नातेसंबंध किती जवळच आहे. अरे काय शब्द आहेत, काय उच्चार त्यांच्यामध्ये आहेत. ह्या तरुणपणामध्ये देखील एक म्हातारा नवरात्री करते. प्रियानो, त्या नवऱ्यापासून तिला 6 मुलं होतात. हालेलुया, 6 मुलं होतात. आम्ही पाहतो पवित्र बायबलमध्ये रिबिका आहे, सारा आहे, अलिशिबा आहे आणि हन्ना आहे. ह्या स्त्रियांना फार म्हातारपणानंतर त्यांना बाळ झालेली आहेत. पण नीला ह्या 30 वर्षाच्या काळामध्ये अब्रामाचं तिने जी सेवा केली, त्या 30 वर्षाच्या काळामध्ये तिला 6 मुलं झालेले आहेत. आणि प्रियानो, ती सुंदर रीतीने संसार तिने त्या ठिकाणी केला, आम्हाला पाहायला मिळतो. काय कॅरेक्टर आहे, काय नातेसंबंध त्यांच्यामध्ये आहे, काय संभाषण त्यांच्यामध्ये असणार आहे, हा विचार आम्ही केला पाहिजे. लक्षात घ्या प्रियानो. आणि कटुरा या शब्दाचा अर्थ आहे जळणे. ती स्वतः जळत राहून इतरांना सुगंध देत आतापर्यंत तो सुगंध दरवळत आहे, जे आज मी तुमच्या संग बोलत आहे. आजही तिचं कॅरेक्टर करोडो लोकांपर्यंत जात आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून अब्रामाला पहिली बायको होते सारा, नंतर साराला बाळ होत नव्हतं म्हणून हगार ही त्याची पत्नी झाली. आणि हगार देखील ज्यावेळेस त्यांच्यापासून बाजूला गेली त्यावेळेस त्याची 3री पत्नी कठुरा. लक्षात घ्या प्रियानो, हिचं आम्ही कॅरेक्टर अगदी आशीर्वादित कॅरेक्टर आम्हाला पाहायला मिळतं आणि ती आशीर्वादित झालेली आहे. प्रियानो, पवित्र बायबलमध्ये असे काही कुटुंब आहेत बरं का, असे काही कुटुंब आहेत ते यशस्वी झालेले आहेत आणि काही अयशस्वी झालेले आहेत. का बरं? कारण अयशस्वी आणि यशस्वी होण्यासाठी देवाचं भय, देवाचं आज्ञापालन आणि देवाशी संबंध, कुटुंबाशी संबंध, कुटुंबाचं नातं, ह्या गोष्टी त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि म्हणून अयशस्वी कुटुंबामध्ये आम्ही विचार केला, आदाम आणि हवा आणि त्यांची 2 मुलं. आदाम आणि हवेने आज्ञेचं पालन केलं नाही, देवाचं भय ठेवलेलं नाहीये. लक्षात घ्या प्रियानो, म्हणून ते कुटुंब शापित झालेलं आहे, अयशस्वी झालेलं आहे आणि दोघां भावामध्ये वैर झालेला आहे. दोघां भावामध्ये वैर झालं. वैर, मोठ्याने लहानाचा खून केला, शापित झाले. कारण देवाच्या आज्ञेने शिस्तबद्धता नाहीये, संभाषण चांगलं नाहीये. प्रियानो, एलीच कुटुंब पाहतो, एली याजक याचं कुटुंब जर आम्ही पाहिलं तर त्या कुटुंबामध्ये देखील 2 मुलांना शिस्त त्याने लावलेली नाहीये. ते दोन्ही मुलं चर्चमध्ये, मंडळीमध्ये एक वाईट रीतीचं कॅरेक्टर घेऊन वागले. ते चर्चमध्ये धिंगाणा, मंडळीमध्ये, आणि ते अत्यंत वाईट देवाला नावणाऱ्या गोष्टी ते करत होते. म्हणून देवबापाने त्यांनाच नाही, परंतु त्याची जेवढी खानदान आहे, प्रत्येक खानदानीतल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांनी शाप दिलेला आहे. लक्षात घ्या प्रियानो, देवाची सहभागिता ठेवणं, देवाच्या संगती राहणं फार कठीण आहे. लक्षात घ्या, आम्ही तंत्र सुद्धा आणि शास्त्रबद्ध आम्ही राहायला पाहिजे. देवाशी संबंध आणि नातेसंबंध आमचा चांगला असला पाहिजे. रिबिकाला देखील 2 मुलं होते. दोन्ही मुलांचं लग्न होतात आणि लग्न झाल्यानंतर एक मुलगा जांगाशी, एक मुलगा अंगाशी, एक मुलगा जांगाशी, याला जवळीकता एकाला बाजूला.
प्रियानो, दोन्ही मुलांना वेगळं वेगळं प्रेम दिल्यामुळं कालांतराने ज्यावेळेस त्यांचं लग्न होतं मुलांचं, त्यावेळेस दोन्ही सुना रिबेकाला बाजूला टाकतात आणि रिबेका एकट्याच राहती. नाश पावलेलं कुटुंब. लोटाची बायको धनामध्ये, संपत्तीमध्ये, बिल्डिंगकडे पाहती, इमारतीकडे पाहती, शेतीवाडीकडे पाहती आणि प्रियानो त्या ठिकाणी तिचं कुटुंब नाश पावलेलं आहे. हनन्य आणि सप्पिरा ह्या दोघांनी देखील धनावर, संपत्तीवर त्यांचं अट्रॅक्शन, संपत्तीचा लालच त्यांना लागलेली. प्रेषितांची आज्ञा त्यांनी ऐकल्याने पाळलेली नाहीये. प्रेषितांची आज्ञा तर आजही बरेच कुटुंब आहेत, देवाच्या सेवकाचं ऐकत नाही, पालकांचं ऐकत नाही, स्वतःच्या मनाने कारभार करतात, देवाचा त्या ठिकाणी सहभाग घेत नाही, आज्ञापालन घेत नाही आणि मग ते घर देखील त्या ठिकाणी नाश पावलेलं आम्हाला पाहायला मिळतं. आता यशस्वी कुटुंब जर आम्ही पाहिलं, माझ्या भावना बहिणीनो, अत्यंत महत्वाचं आहे. जो कोणी देवाच्या सोबत चांगलं नातं ठेवतो, पती पत्नीशी नातं चांगलं ठेवतो, देवाशी संभाषण चांगलं ठेवतो, पती पत्नीची संभाषण चांगलं ठेवतो, देवाचं भय बाळगतो, आज्ञेचं पालन करतो, तो आशीर्वादित असतो. ते यशस्वी कुटुंब आहे. नंबर 1 हनोकाचं कुटुंब. हनोक त्या कुटुंबासोबत 300 वर्ष चालला. त्याच्या पत्नीचा, लेकरांचा उल्लेख आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही, पण मोठा मुलगा, लहान मुलगा आम्हाला पाहायला मिळतो. त्याचा सगळ्यात मोठा मुलगा जो आहे तो पवित्र बायबलमध्ये सगळ्यात जास्त वयाने वाढलेला आहे. सारेचं कुटुंब जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी सारेचं कुटुंब देखील आम्हाला आशीर्वादित झालेलं आम्हाला पाहायला मिळतं. नोहाचं कुटुंब आशीर्वादित झालेलं आहे. प्रियानो, हन्नेचे कुटुंब आशीर्वादित झालेले. हन्ना आणि पनिन्ना ह्या दोघ्या सवती प्रियानो, आम्ही पाहतो की पनिन्ना हन्नेला वाईट रीतीने वागणूक देत होती, तिची टीजिंग करायची, तिला चिडवायची आणि म्हणून ती कंटिन्यू प्रार्थनेमध्ये राहिली हन्ना. आणि प्रार्थना उपास करून तिला सुंदरचं शमूएल बाळ झालं. शमूएल बाळानंतर आम्ही पाहतो की त्याच हन्नेला 3 मुलं आणि 2 मुली झाल्या. ते कुटुंब आशीर्वादित झालं. अलीशिबा मी पाहतो प्रियानो की ती देवाचा भय धरणारी, चर्चचं काम करणारी, सर्व प्रकारची साफसफाई करणारी, सतरांच्या खुर्च्या लावणारी, सर्व प्रकारचं त्या टेंट मध्ये काम करणारे, दोघेही पती पत्नी, त्यांना एक सुंदरचं बाळ होतं, आशीर्वादित झालेलं आहे. सुवार्थिक पाहता मी, सुवार्थिक फिलिप, त्याच्या 4 मुली अविवाहित, पण 4च्या 4 अविवाहित मुली सुवार्थिकाचं काम करत होत्या, देवाची सेवा करत होत्या. प्रियानो, ते 21वा अध्याय आणि 8 आणि 9 वचनामध्ये ते कुटुंब देखील आशीर्वादित झालेलं आहे. लक्षात घ्या प्रियानो, देवाशी संबंध, देवाचं भय, देवाचं आज्ञा पालन ज्या कुटुंबात आहे, ज्या कुटुंबामध्ये पती आणि पत्नीचं नातं आणि संभाषण चांगलं आहे प्रियानो, ते ख्रिस्ती कुटुंब कधी नाश पावणार नाही. म्हणून ख्रिस्ती कुटुंबासाठी, ख्रिस्ती बहिणींना भावांसाठी माझी विनंती आहे की जर तुम्ही सेवा करता, रोज प्रभुभोजन, रोज उपवास, प्रार्थना, ज्याही गोष्टी तुम्ही करता, परंतु आमच्या कुटुंबामध्ये नातेसंबंध नाहीये, आमच्या घरामध्ये खरं नातेसंबंध नाही, आमच्या घरामध्ये संभाषण नाहीये, आमच्या घरामध्ये रोज भांडण आहे प्रियानो, ती प्रार्थना ऐकल्या जाणार नाही, ते आवाज देवाकडे जाणार नाही, ते कुटुंब शापित होतील. लक्षात घ्या. मी सांगत नाही, पवित्र बायबल या ठिकाणी सांगत आहे. मग आम्ही जर अशी परिस्थिती जर माझ्या कुटुंबात आहे तर आम्ही पश्चाताप केला पाहिजे आणि पश्चाताप करून गुडघे टेकून देवाला मी क्षमा मागितली पाहिजे. देवा, आतापर्यंत जर माझ्याकडून ज्या चुकाने अपराध झालेले आहेत मला क्षमा कर. पवित्र बायबल मध्ये असं म्हटलेलं आहे, मत्ती 7 आणि 24 ते 27 मध्ये, जो कोणी वचन ऐकून त्याप्रमाणे आचरण करतो तर तो एका खडकावर बांधलेल्या घरासारखा आहे. कितीही वादळ येऊ द्या, कितीही वारं येऊ द्या आणि काहीही समस्या येऊ द्या, ते घर कधी पडणार नाही. तेव्हा ज्यावेळेस आम्ही देवाचं वचन ऐकतो, आज्ञेचं पालन करतो, देवाचं भय धरतो आणि त्याची इच्छा पण वागतो, प्रियानो, आमच्या घराला टच पण लागणार नाही. जर का आमच्या कुटुंबामध्ये परस्परांच्या बद्दल अधीनता आहे, एकमेकाचा सलोख आहे, सन्मान आहे, आज्ञा पालन आहे, देवाचं भर आहे, ते कधीही त्या ठिकाणी ते घर पडणार नाही, काय कंटिन्यू टिकेल. सन्मान आणि आदर हवा. लक्षात घ्या प्रियानो, बऱ्याच कुटुंबामध्ये आम्ही पाहतो की आम्ही चर्चला जातो, परत एका घरामध्ये 3-3, 4-4 लेकरं असतात. मग ते काय करतात, एक पेंटिकॉस्ट मध्ये जातो, एक आरसी मध्ये जातो, एक CNI मध्ये जातो, एक न्यू अपोस्टोलिक मध्ये जातो, एक वेगळ्या प्रकारच्या चर्चेमध्ये 5 मुलं आणि कुटुंब, पती आणि पत्नी वेगवेगळ्या कुटुंबात गेल्यामुळं जी डॉक्ट्रिन आहे, त्या डॉक्ट्रिनमुळे, वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षणामुळे घरामध्ये भांडण होऊ लागलेलं आहे. माझा पालक एक शिकवतो, माझ्या पालकाने हे सांगितलेलं आहे, तुमच्या पालकाला काही जमत नाही, तुमचे आणि प्रेम, ह्या सिद्धांतामुळं घरामध्ये नाते संबंध तुटलेले आहेत, संभाषण तुटलेलं आहे, विभक्तपणा आलेला आहे. लक्षात घ्या. आम्ही पाहतो की हेमान द्रष्ट जो आहे पवित्र बायबल मध्ये, पहिले इतिहास
25:3-7 मध्ये हेमान द्रष्टांत. आणि प्रियानो, तो द्रष्टा असा होता की त्याला 14 मुलं आणि 3 मुली आणि 288 कोण होते? भाऊबंद. हे सगळे मिळून चर्चमध्ये दर शब्दाला येऊन प्रियानो त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की झांजा सारंगी वाजून, संदेश देऊन, टफ वाजून परमेश्वराचा गौरव. हे पूर्ण कळप एका ठिकाणी होता. परंतु आजचा कळप आमच्या घर किती फुटलेला आहे. तो ह्या चर्चमध्ये, तो त्या चर्चमध्ये, हा ह्या चर्चमध्ये. लक्षात घ्या प्रियानो. आणि अशामुळं आमच्या घरामध्ये नातं आणि संभाषण राहिलेलं नाहीये. तर आमच्या घरामध्ये 100% वाद विवाद झालेला आहे. आम्ही पाहतो की पवित्र बायबलमध्ये 10 आज्ञापैकी एक आज्ञा आहे, चौथी. काय आहे? की शब्बाताची आठवण ठेव, पवित्र दिवसाची आठवण ठेव. अहो, त्या दिवशी आम्ही काय करतो? कामधंदा करतो, बिझनेस करतो. आणि शब्बाताच्या दिवशी आम्ही देवाच्या राज्यात न राहता आम्ही बाकीकडे भटकतो आणि फिरतो. प्रिय लक्षात घ्या. काय शोध मिळेल? आमचं संभाषण का राहील? नातेसंबंध राहील का? देवाशी आमचा संबंध राहील का? नाही प्रियानो, देवाची आज्ञा मोडल्यामुळं. परंतु पवित्र बायबल सांगत आहे, अनुवाद 30:2 मध्ये, की तुम्ही तुमची मुलं बाळा सहित मंदिरामध्ये तुम्ही हजर पाहिजेत. एलीच्या कुटुंबाने आम्ही पाहतो मुलं बाळा हजर नसल्यामुळं एलीचं कुटुंब नाश पावलेलं आहे. म्हणून प्रियानो, आम्ही आज पाहणार आहोत की पवित्र बायबलमध्ये खरं पती पत्नीचं नातं आणि संभाषण, देवाशी नातं आणि संभाषण, देवाचं भय, आज्ञेचं पालन, देवाचा आदर दर रविवार प्रमाणे जर आम्ही केलं तर नक्कीच आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद मिळणार आहे, शांती मिळणार आहे प्रियानो. पण आज आम्हाला निर्णय करायचा आहे, आज आम्हाला पश्चाताप करायचा आहे. आतापर्यंत परमेश्वरा, माझ्याकडून, माझ्या मुलाबाळाकडून ज्याही गोष्टी झाल्या आहेत मला क्षमा कर आणि माझं जीवन आशीर्वादित कर. प्रियानो, हे केल्यानंतर देव तुम्हाला आशीर्वाद देऊन भरेल आणि देवबाप तुम्हाला हे करण्यासाठी ज्ञान, बुद्धी, शक्ती आणि सामर्थ्य देऊ. गॉड ब्लेस यू.